नमस्कार मंडळी. चला तर भेंडीच्या अनेक प्रकारे तुम्ही भाज्या खाल्ल्याच असतील, पण ही मसाला भेंडी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आजची मसाला भेंडी खरंच खूप स्पेशल असणार आहे. त्यासाठी इथे मस्त ताजी आणि कोवळी लुसलुशीत भेंडी घेतलेली आहे. भेंडी सर्वात पहिले तर स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर आपल्याला ही भेंडी एखाद्या कॉटनची किंवा कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. आता भेंडी पुसून घेतल्यामुळे भेंडी अजिबात चिकट होत नाही आणि भेंडी आपल्याला पुसूनच घ्यायची आहे. ओल्या भेंडीचा अजिबातच इथे वापर करायचा नाही. तर इथे पहा, मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती ही धुवून घेतलेली भेंडी टाकून घ्यायची आणि अशा पद्धतीने आपल्याला ती एकदम क्लीन अशी पुसून घ्यायची आहे. आता भेंडीचं वैशिष्ट्य चिकट होण्याचं ना, त्यामध्ये थोडंफार जरी पाणी न राहिलं तरी सुद्धा लगेचच भेंडी आपली तार धरते आणि त्यामुळेच भेंडी जी आहे ना ते चिकट होते. त्यामुळेच भेंडी चिकट होऊ नये म्हणून ना व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे, पाहू शकता. त्यानंतर आपल्याला इथे साहित्य लागणार आहे. 2 कांदे, कढीपत्ता, टोमॅटो 2 घेतलेत, भरपूर सारी कोथिंबीर, आलं आणि लसूण. आता आलं लसणाची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तसंच इथे टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे असं बारीक चिरून घेणार आहोत. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा टोमॅटो जो आहे ना तो थोडासा जाड रफली कट करून घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला आता ह्या संपूर्ण ज्या भाज्या आहेत ना त्या कट करून दाखवते. तर इथे ना संपूर्ण भाज्या ज्या आहेत ते कट करून घेतलेल्या आहे. तसंच भेंडी आपल्याला ज्या आहे ना तर एक एक अर्ध्या इंचावरती एक एक कांड्यावरती कट करून घ्यायची आहे. तर भेंडी अशाच पद्धतीने तुम्हाला देखील कट करून घ्यायची. त्यानंतर इथे आपण कढई गरम व्हायला ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आणि तेलावरती आपल्याला ही भेंडी चांगली डागे पडेस्तवर भाजून घ्यायची आहे. तसंच भेंडी भाजत असताना यामध्ये ना आपल्याला थोडंसं मीठ देखील घालायचं आहे, जेणेकरून ती भेंडी जी आहे ते खमंग चव तिला येते. तशीच भेंडी पटकन भाजल्या जाते व भेंडी शिजल्या देखील जाते. तर थोड्या वेळासाठी आपल्याला ही भेंडी तेलामध्ये परतून झालेली आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं. आपल्याला आता इथे भेंडीला चव येईल ना एवढ्याच प्रमाणामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगली डाग पडेस्तवर ही भेंडी परतवून घ्यायची आहे. तर पहा इथे ना अशा प्रकारे आपल्याला दोन्ही साईडने भेंडी भाजल्या गेली पाहिजे. अशा प्रकारे ही भेंडी आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर पहा आपण अशा पद्धतीने ना हलवून हलवून भेंडी भाजून घ्यायची. भेंडी खूप करपवायची नाही, पण भेंडी ना शिजल्या गेली पाहिजे. तशीच तिला छान असे डाग पडले पाहिजे. ती म्हणजे थोडक्यात तिला भाजलेला डाग पडला पाहिजे, तरच तुमची भेंडी जी आहे ना ते परफेक्ट तयार होणार आहे. तर आता पहा, आपण भेंडी व्यवस्थित पुसून घेतली होती ना, त्यामुळे भेंडी कुठेही चिकट झालेली नाही. कुठे तुम्हाला चिकटपणा त्या भेंडीमध्ये दिसणार नाही. भेंडीचा कलर तुम्ही पाहू शकता, एकदम हिरवागार आहे. संपूर्ण भेंडी भाजून काढून घेतली. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला त्या तेलामध्ये घालायचे आहे पाव चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की पाव चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे देखील तडतडले की यामध्ये घालायचा कढीपत्ता. तर फ्रेश असा कढीपत्ता आहे तो यामध्ये घालून घेतला. त्यानंतर थोडासा कढीपत्ता ना तेलामध्ये परतू द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कांदा. तर कांदा पहा अशा पद्धतीने कट केलेला आहे. मसाला भेंडी बनवत असताना ना कांदा आपल्याला अशाच प्रकारे जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. जेव्हा आपण संपूर्ण मसाला भेंडीची भाजी तयार करतो, कांदा आपला पूर्णपणे परतवून घेतो ना, त्यावेळेला खाताना टोमॅटोची, कांद्याची आणि भेंडीची फोड जेव्हा आपण खातो, तेव्हा अतिशय सुंदर लागते. तर इथे पहा, आपण 1 चमचा आलं लसूण पेस्ट जी करून घेतली होती, ती देखील इथे घातलेली आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच आलं लसूण पेस्ट घातली ना, तर ती खूप करपते. त्यामुळे आपल्याला थोडासा हलकासा कांदा परतल्यानंतर यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून 1 ते 2 मिनिटासाठी परतवत राहायचं आहे. आलं लसूण पेस्टचा छान असा खमंग वास यायला लागला की मग यामध्ये घालायचा आहे टोमॅटो. आता टोमॅटोमधल्या बिया पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत आणि त्यामधलं पाणी देखील वेगळं केलेलं आहे. त्यामुळे टोमॅटो टाकून घेतला. आता टोमॅटो देखील 1 मिनिटभरासाठी परतवायचा आहे. टोमॅटो फार काळ परतण्याची अजिबातच गरज पडत नाही. त्यामुळे एखाद्या मिनिटासाठी आपण हा टोमॅटो देखील यामध्ये परतवून घेऊया. सतत हलवत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, कुठेही करपू द्यायचं नाही. इथे आता पाहू शकता कांदा, टोमॅटो सगळं परतले. इथे ना 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा कुठलाही गरम मसाला तुम्ही वापरू शकता. त्यानंतर पाव चमचा हळद आणि पाव चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता यामध्ये मसाले घालून झाले की आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तसंच यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ देखील घालायचं आहे, कारण आपण भेंडीला चव येईल त्यासाठी मीठ घातलेलं
घेतलेला आहे, पण इथे हा कांदा, टोमॅटो सगळ्याच मसाल्यांना चव येण्यासाठी थोडंसं मीठ घालून घेतलं. मिठाचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे घालू शकता. आता इथे मीठ घालून झाल्याच्या नंतर थोड्या वेळासाठी हा मसाला अगदीच परतवायचा आहे आणि आज आपण ही मसाला भेंडी कमीत कमी तेलकट तेलामध्ये बनवत आहोत. त्यामुळेच ना इथे कुठेही जास्तीचं तरी किंवा तेल आपण ह्या भेंडीमध्ये सुटणार नाही, याची देखील काळजी घेतलेली आहे. बऱ्याच जणांना तेलकट भाज्या नको असतात, तर तुम्ही ना ही पद्धत वापरून कमीत कमी तेलामध्ये बनवलेली मस्त चटपटीत ही मसाला भेंडी नक्कीच बनवू शकता. तर इथे आपली ही मसाला भेंडी जी आहे ते तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटून आपल्याला बारीक कट केलेली कोथिंबीर यामध्ये ॲड करायची आहे आणि थोड्या वेळासाठी असंच परतवून घ्यायचं आहे. आता भेंडी जी आहे ना, ते छान परतल्या गेलेली आहे. त्यामुळे त्यामधून एकदम सुंदर असा वास देखील येत आहे आणि अतिशय चविष्ट भेंडी झालेली आहे. तर तुम्हीच देखील अशा पद्धतीने ना नक्कीच ही भेंडीची भाजी बनवून पहा. भेंडीची भाजी तयार आहे, पण भेंडीचा कलर तुम्ही पाहू शकता, कुठेही डगमगलेलं नाही. हिरवागार आणि छान असा कलर आपल्या भेंडीला आहे. तर चला मस्त अशी भाजी तयार झाली आहे. सर्व्ह करून घेऊया. मसाला भेंडीची अतिशय सुंदर अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आपली भाजी सर्व्ह करून झाली. देखणी आणि सुंदर चविष्ट अशी ही मसाला भेंडी तुम्ही जरूर नक्की एकदा बनवा आणि तुम्हाला ही मसाला भेंडीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल. चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बनवा आणि